डायमंड्स, वाव, हे अप्रॉक्स 3 लाखाचे ते इझिली असतील ना? अनिका, अगं असं मोठ्या माणसांनी कोणी भेटवस्तू दिल्यावर त्याची किंमत करायची नसते. तो त्यांचा आशीर्वाद असतो आणि तो लय अनमोल असतो. त्याची किंमत होऊच शकत नाही. कमळीकडून बरंच शिकण्यासारखं आहे तुला. तू खरंच हिच्याबरोबर राहिलीस ना तर थोडी सुधारेल ती आणि नयनताराच्या घरी सुखाने नांदेल. अनिका, अनिका, हां, तू ऋषीकडे लवकर जाणार आहेस ना, मग तुझ्या बरोबर कोण येणार आहे? माझ्यासोबत ग्रॅनी आजी येणार आहे. तुम्ही सगळे नंतरच या. ठीक आहे. कमळी हे काम करणार नाहीये. हे आई, ऐक, मला ना सकाळपासून खूप धडधडत आहे ग. काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना? अगं, एवढा विश्वास नाहीये का माझ्यावर तुझा? सारखा काय डाऊट घेतेस तू माझ्यावर? अगं डाऊट नाही घेते ग, जे मनात होतं ते बोलले. ठीक आहे, होईल होईल, सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. आता मी त्या नयनतारावर डावच असा काही टाकलाय ना, असं काही जाळं टाकलंय ना की त्यात ती पुरती अडकून गेलेली बाहेरच पडू शकत नाहीये. आता ना दुनिया इकडची तिकडे जरी झाली ना तरी कुणीही माझं काही वाकडं करू शकत नाहीये. बेस्ट. कारण कामिनीचा जो काही डाव आहे ना तो आता पुरता घाव घातल्याशिवाय थांबणार नाहीये. घे, सत्यवचने बोलले आणि फोनची घंटी वाजली. चरण कशाला मला फोन करतोय? हा, त्याला सांगितलं होतं गौरीचा शोध लागला असेल म्हणून करत असेल का फोन? काय? काही नाही. हा चरण बोल. काय मॅडम, तुम्ही मला कामाला लावून मस्त कांड केलाय. काय बोलतोयस तू? माझ्या मोबाईल मधला व्हिडिओ स्वतःच्या मोबाईल मध्ये घेऊन त्याचा पुरेपूर वापर करून घेतलात तुम्ही. तो व्हिडिओ चक्क नयनताराला दाखवून तिला ब्लॅकमेल करून अनिका आणि ऋषीचं लग्न लावताय. वा मॅडम, वा वा वा, कमाल. अच्छा अच्छा, म्हणजे तुला कळलं तर? कसं आहे ना मॅडम, चोरी जास्त काळ ना लपून राहत नाही. तू चोरी पकडली गेली की तिचा मोबदला तर द्यायलाच हवा ना. काय? मला याचे पैसे हवे.